नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कांदा बाजारभावामध्ये काही बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तदपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 9153 क्विंटलची झालेली आहे. जात परत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वाई, जिथे आवक 25 क्विंटलची झालेली आहे. जात परत लोकलच असणार आहे आणि कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत जास्त दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत, जिथे आवक 8050 क्विंटलची झालेली आहे. जात परत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत जास्त दर 1554 रुपये आणि सर्वसाधारण दर 1350 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, जिथे आवक 27073 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत जास्त दर 1000 रुपये आणि सर्वसाधारण दर 700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 7580 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 950 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जिथे आवक 22616 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लाल असणार आहे आणि कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कांद्याचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.